साक्री पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचं अपघातात निधन झाल्याची घटना सकाळी 11:30 वाजता आनंद खेड्याजवळ घडली आहे। घडलेल्या घटनेमुळे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। गंभीर जखमी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे। घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे। गुलाब शेंपी असे अपघातात निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। साक्री पोलीस स्टेशन येथे रात्रीची ड्युटी बजावून परतताना आनंद खेड्याजवळ अपघात झाला आहे। गुलाब शेंपी हे मोटरसायकलने आनंद खेड्याच्या साक्री अपडाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वात विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलं आहे। कमिशनमध्ये वाढ करणे, धान्य मोजून व स्वच्छ मिळणे, EKYCचा मोबदला मिळाला पाहिजे, गोदामातून धान्य जूट बारदानातून मिळावे, दर महावितरणासाठी धुळे तालुक्यात कमी केलेले नियतन ED 1 प्रमाणे 100% देणे, कमिशनचे पैसे दरमहा 5 तारखेला खात्यात जमा झाले पाहिजे यांसह विविध मागण्यांसंदर्भात स्वस्त धान्य दुकानदार महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। या प्रसंगी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विलास चौधरी, सचिव रमेश वाणी यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी मधुकरराव पाटील, धुळे रेशन संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं व 1 दिवसीय धरणे आंदोलन शासन संघटनेकडून ठरलेलं होतं आणि त्या आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या 7 मागण्या आहेत। त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे। दुसरी मागणी 5 तारखेपर्यंत आमचं कमिशन जमा झालं पाहिजे। तिसरी मागणी जी आम्ही KYC करतोय जनतेकडून आम्ही 1 रुपया घेत नाही, तर शासनाने त्याचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे, ताकी शासन प्रत्येक वेळेस आमच्याकडून फुकटात काम करून घेत आहे। त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जे आता लोकांची संख्या वाढते पण आमच्याकडे युनिट संख्या पूर्वीपासून जी आहे तीच आहे, तर शासनाने नवीन जे कार्डधारक किंवा जे पब्लिक वाढलेले ते नियतन वाढवून प्रत्येक दुकानदाराला त्याचा इष्टांक देण्यात यावं। आणि कमिशनच्या बाबतीत जे दिरंगाई करतात ती दिरंगाई न होता 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी KYCच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सगळं एकच आम्ही जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये पूर्ण मुद्दे टाकलेले आहेत। त्या मुद्द्याप्रमाणे आमची मागणी मंजूर झाली पाहिजे। आणि मागच्या वेळेस शासनाने आमच्या संघटनेमार्फत मिटिंग झाली होती, त्यावेळेस 50 रुपये कमिशन वाढ करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण जवळजवळ 1 वर्ष झालं अद्याप ते 50 रुपये वाढवले नाही। ती पण मागणी आमची प्रामुख्याने महत्त्वाची मागणी ती आहे। आणि नेट चालत नाही, नेटच्या संदर्भात देखील आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलं, बऱ्याच वेळेस निवेदन दिलं, पण त्याचा अजून काही कुठल्या चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळत नाही। साहेबांनी सांगितलं की आम्ही आता याच्या पुढे धान्य तुम्हाला मोजून देऊ, ठेकेदाराशी बातचीत करून त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला सांगणार आहे। फक्त आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे, ताकी प्रत्येक कट्ट्यामध्ये 1-2 किलो कमी येतं, ते कमी यायला नको। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। रेशन कार्ड धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मैदानात उतरला असून समस्या असलेल्या रेशन कार्ड धारकांना घेऊन जात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले आहे। 2 दिवसात समस्या सोडवा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने तहसील प्रशासनाला दिला आहे। तहसीलदारांनी देखील समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। KYC भरण्याबाबत आलेली अडचण, तहसील कार्यालयाकडून नागरिकांची होणारी हेळसांड, रेशन दुकानदारांची मनमानी, पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची अरेरावी, नाव कमी व वाढवण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी यांसह विविध तक्रारींच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने समस्याग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयात घेऊन जात नागरिकांच्या समस्या पाडावाचत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। यावेळी तहसीलदारांनी देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, उपमहानगर प्रमुख कैलास मराठे, भारत मोरे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेशन कार्डच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या समस्या पुरवठा विभागाकडून निर्माण केल्या जात आहेत। सध्या KYC भरण्याची प्रक्रिया त्यांची सुरू आहे। अनेक नागरिकांना KYC त्या ठिकाणी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत असताना
KYC करता जो थंब लागतो ते थंब मशीन त्या ठिकाणी बंद आहे. ते रेशन दुकानदार फक्त सकाळी 2 तास बोलवतात, दिवसभर दुकान बंद ठेवतात. तसेच कागदपत्रांच्या मागणीसाठी ते या ठिकाणी टाळाटाळ करतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे नावं कमी झाले आहेत किंवा ज्यांना नावं ॲड करायची आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी सेतू केंद्रांकडे जा असं पद्धतीने या ठिकाणी निर्देश दिलेले होते. पुरवठा विभागाचे इथले कर्मचारी अरेरावी सगळ्या नागरिकांशी करत होते. त्या संदर्भामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी आलो आणि तहसीलदार भांबरे साहेबांना या ठिकाणी भेटलो. आम्ही या ठिकाणी सर्व गोष्टींवरची चर्चा झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी महोदयांना देखील या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. सोमवारपर्यंत यांच्या या पुरवठा विभागाच्या यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यकुशलतेमध्ये जर बदल झाला नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन नागरिकांना घेऊन शहर आणि ग्रामीणच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी येऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे. इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राजस्थानचे शिक्षण मंत्री असणारे मदनलाल दिलावर यांना पदावरून हटवून त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत आदिवासी समाजाची माफी मागावी अशा मागणीचे निवेदन भील प्रदेश मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे. राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांनी केलेला वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे केलेल्या वादग्रस्त व्हिडिओमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. संपूर्ण भारतभरातील आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे, अन्यथा भाजपच्या विरोधात आदिवासी समाज भूमिका घेईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रसंगी आबा हिरे, वल्लभ मालचे, हिरामन भिल, महेंद्र माळी, किशोर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेंद्र माळी, आदिवासी समाज रक्षक काम इथं धुळे शहरात करतो. आमचे प्रदेशाध्यक्ष बाप पार्टीचे आबा वायरे, किशोरप्पा गायकवाड व आपले जिल्हाध्यक्ष राजस्थान राज्यामध्ये जे आत्ता हल्लीला जे शिक्षण मंत्री झालेले आहेत त्यांनी जे आदिवासींना DNA चेक करायला लावलेले आहे हो यांच्या वडील कोण आहे हे चेक करण्यासाठी जे वक्तव्य केलं आहे तर त्यांना एकच सांगतो, कोणाचे DNA चेक करून जर कोणाची जात किंवा धर्म ओळखलं गेलं असतं तर या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त आदिवासी राहिला असतं. म्हणून त्यांना सांगतो मी की त्यांचा जो आता मंत्रिपद दिलंय ते हटवण्यात यावं व असं वक्तव्य करणाऱ्यांना कुठल्याही पदावर ठेवू नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. वल्लभ माचे राजस्थानचे वर्तमान शिक्षण मंत्री मदनलाल दिलावर यांनी आदिवासींविरोधात जे काही अपशब्द बोलले त्यासाठी आम्ही त्यांना पदावर हटवण्यात यावं आणि त्यांचं जे मंत्री पद आहे ते रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी. ते काय बोलले, कशा समाजाबद्दल ते आदिवासी समाजाचा DNA चेक करावा, हे हिंदू धर्माला मानत नाही म्हणून यांचा DNA चेक करावा, यांचा बाप कोण हे स्पष्ट करून करावं असं म्हणून ते आदिवासींच्या भावना दुखवल्या आहेत म्हणून त्यांना पदावरून हटवण्यात यावं असं आमचं म्हणणं या निवेदनामार्फत आम्ही कलेक्टरांना. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धामणगाव येथील SMBT हॉस्पिटल व स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता विद्यानगर स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून अस्थिरोग, सर्जरी, मेडिसिन, नेत्ररोग, कान, नाक, घशाचे डॉक्टरांकडून रुग्णांची विविध आजाराबाबतची तपासणी करण्यात आली. तर शिबिरासाठी विधानसभा संघटक अनुप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. तर शिबिराचा लाभ सेवेकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभ घेतला. यावेळेस मनपा प्रशासनाकडून आशा वर्कर्स यांच्या वतीने देखील आभा योजना विविध कार्ड संदर्भात नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी केंद्राचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ता कल्पेश थोरात, जगदीश सनेर, अतुल शिंदे, सूर्यकांत पाटील, योगेश दिघे, नितीन वाणी आदी यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटल नाशिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर, उपचार शिबिर आपण आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये शिबिराचा वेळ आपला सकाळी 10 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये आपण नेत्ररोग, हृदयरोग, मेडिसिन,
ऑर्थो म्हणजे अस्थिरोग या प्रकारच्या रुग्णांवर आपण तपासणी करतोय आणि जर त्यांना पुढील काही शस्त्रक्रिया लागत असेल तर त्यांना आपण मोफत आपल्या SMBTला त्यांच्यावर उपचार करणार 10 ते 3 पर्यंत हे शिबिर आहे. सांगितलं नाही आहे 4ही रोग निरांजे ऑर्थो आहे, मेडिसिन आहे, त्यांना सुविधा मिळायला पाहिजे असं त्यासाठी शिबिर घेण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळेतील बस स्टँडवर प्रवचन जनजागृती केली आहे. यावेळी दिलीप खुसरा, जिल्हा पदाधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सांगितले की हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा आहे की तरुणांना अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटका करणे. यासाठी शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते त्यांना रूढार्थाने मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ असे म्हणतात. अफू व त्यापासून तयार झालेले मार्फिन, हेरोईन इत्यादी पदार्थ, कोफेन, भांग, गांजा, चरस वगैरे पदार्थांचा मादक पदार्थात समावेश केला जातो. नशा भागवण्यासाठी युवक कोणत्याही थराला जाऊन गुन्हेगारीकडे वळतात. चोरी, लूटमार, मोबाईल चोरणे, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, यातून पैसे मिळवून नशा करतात. शिवाय बलात्कार, मारामारी, खून करण्यासाठी त्यांची प्रवृत्ती वाढत असते. केवळ जिज्ञासापोटी अंमली पदार्थांची चव चाकणारे आज या गर्दीत आपोआप सापडले जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी बरोबर उच्चभ्रू वर्गाचे लोक यात गुरफटू लागले आहेत, असे दिलीप खिवसरा यांनी सांगितले आहे. या प्रसंगी अनिष्ट पदाधिकारी नवल ठाकरे, शंकर सगरे व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.